चालू घडामोडी 250 पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण 1. T20 वर्ल्ड कप 2026चा उपविजेता संघ कोणता? न्यूझीलंड. 2. जगातील सर्वात वेगवान महासंगणक एल कॅपिटल हा कोणत्या देशाने विकसित केला आहे? अमेरिका. 3. कोणत्या राज्याने मुस्लिमांना असणारे नोकरी व शिक्षणातील 5% आरक्षण रद्द केले आहे? महाराष्ट्र. 4. दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो? 2 डिसेंबर. 5. संसदेच्या अंदाज समितीला 2025 मध्ये इतकी वर्ष पूर्ण झाली. 75 वर्ष. 6. नाशिक येथील चौथे विश्व मराठी संमेलन 2026 चे उद्घाटन कोणी केले? देवेंद्र फडणवीस. 7. यशदाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? श्री सुहास दिवसे. 8. मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनले आहे? नेमच्या किपजेन. 9. वज्र प्रहार युद्ध सराव 2026 भारत आणि अमेरिका संयुक्त विशेष दलांचा सराव किती कालावधीसाठी आयोजित करण्यात आला आहे? 3 आठवडे. 10. भारताचे 15वे राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. 11. राष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा करण्यात येतो? 13 फेब्रुवारी. 12. 2025 मध्ये पार पडलेल्या पहिल्या खो खो वर्ल्ड कपचे यजमानपद कोणत्या देशाने भूषवले? भारत. 13. सौर पंप बसविण्यात भारतात कोणते राज्य आघाडीवर आहे? महाराष्ट्र. 14. 24 तास नळाद्वारे पिण्यायोग्य पाणी देणारे देशातील पहिले शहर कोणते? पुरी. 15. पार्थ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मध्य प्रदेश. 16. ग्लोबल रेझिडेन्स प्रोग्राम निर्देशांक 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाला मिळाला? ग्रीस. 17. IAS निधी छिब्बर यांची नियुक्ती कोणत्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली? नीती आयोग. 18. स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर प्रदेश. 19. जलालाबाद या शहराचे नाव बदलून परशुरामपुरी असे करण्यात आले. हे शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. 20. खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? 21 ऑक्टोबर. 21. भारतातील पहिली LNG बस कोठे धावली? मुंबई. 22. हे राज्य कायमस्वरूपी लोक अदालत सेवा ऑनलाईन सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले. केरळ. 23. 16व्या वित्त आयोगाचा कालावधी दर्शवणारा पर्याय निवडा. 2026 ते 2031. 24. आशिया खंडात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या देशात आहेत? भारत. 25. विमा सखी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? गोवा. 26. इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते कोण ठरले? नरेंद्र मोदी. 27. प्रजासत्ताक दिन 2026 सर्वश्रेष्ठ कॅडेट हा बहुमान कोणी पटकावला? तनू भान. 28. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई रायफल अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये पदतालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? भारत. 29. केरळ राज्याचे नाव मल्याळम भाषेत केरळम करण्याची अधिकृत मंजुरी केंद्र सरकारने कधी दिली? 24 फेब्रुवारी 2026. 30. पहिला अंध महिला T20 विश्वचषक विजेता देश कोणता? भारत. युद्ध अभ्यास आणि वज्र प्रहार हे लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान होते? अमेरिका. भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? न्यायमूर्ती सूर्यकांत. भारतातील कोणत्या शहराला देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून घोषित केले आहे? चंदीगड. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI च्या नवीन शुभंकराचे नाव काय आहे? उदय. हा दिवस जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा केला जातो? 6 जानेवारी. भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो? 13 फेब्रुवारी. महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी सादर केला? शेषराव वानखेडे.
इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026चे आयोजन 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोठे करण्यात आले आहे? नवी दिल्ली. दरवर्षी कोणत्या दिवशी हिंदी पत्रकारिता दिन साजरा केला जातो? 30 मे. 2025 मध्ये सुशासन पद्धती या विषयावरील राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? ओडिशा. जागतिक वारसा समितीची 47वी बैठक कोठे पार पडली? पॅरिस. भारतीय हवामान विभागाला किती वर्ष पूर्ण झाली? 126 वर्ष. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे केले गेले? हिमनद्यांच्या संरक्षणासाठीचे वर्ष. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने लोकसेवा भवन येथे प्रांतीकरण व्यवस्थापन पोर्टल सुरू केली? आसाम. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यात लखपती बिटिया ही योजना सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली? दिल्ली. 2026च्या कॉमनवेल्थ खो-खो चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणत्या देशात आहे? भारत. मेरठ मेट्रोचा कमाल वेग किती आहे? 120 किलोमीटर प्रति तास. राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो? 15 जानेवारी. 62. T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना कधी झाला? 8 मार्च 2026. 63. भारतातील पहिले धान्य ATM कोठे सुरू करण्यात आले? भुवनेश्वर. 64. भारतातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण होत्या? राजेंदर कौर भट्टड. 65. इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? व्ही. नारायणन. 66. चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? नाशिक. 67. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने स्पीकर ऑफ द केनेसेट मेडल या पुरस्काराने सन्मानित केले? इस्रायल. 68. देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? केरळ. 69. कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली आहे? ओडिसा. 70. देशातील सर्वात वेगवान मेट्रो सेवा कोणती ठरली आहे? मेरठ मेट्रो. 71. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झाला, ते कोणत्या राज्यातील आहेत? छत्तीसगड. 72. T20 वर्ल्ड कप 2026 व WTCची कितवी आवृत्ती होती? 10. 73. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तराखंड. 74. मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे? 130. 75. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? केनिया. 76. संविधान हत्या दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 25 जून. 77. भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपाच्या कामाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. 78. राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करणारी हे देशातील पहिले राज्य ठरले. महाराष्ट्र. 79. महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र आणि बालस्नेही पॉक्सो न्यायालय कोठे उभारण्यात येत आहे? पुणे. 80. इंडिया AI समिट 2026ची घोषणा कोणी केली? अश्विनी वैष्णव. 81. वेव्स परिषद 2025 या ठिकाणी पार पडली. मुंबई. 82. T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू कोण? जसप्रीत बुमराह. 83. श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती कोठे स्थापन करण्यात आली? गोवा. 84. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा अनुक्रमांक कितवा आहे? 151. 85. दुर्मिळ आजार दिन 2026 कोणत्या दिवशी साजरा केला? फेब्रुवारी 28. 86. मोबाईल आधारित मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बिहार. 87. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? सुनेत्रा पगार. 88. केरळचे उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केली? सोमेन सेन. 89. 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा जगातील दुसरा देश कोणता बनला आहे? फ्रान्स. 90. जगातील पहिले ह्युमॅनिटी फर्स्ट AI सिटी कुठे उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? बेंगळुरू. 91. राज्यात या कालावधीत अभिजात भाषा सप्ताह साजरा केला जातो. 3 ते 9 ऑक्टोबर. 92. T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये मालिकावीर ठरणारा खेळाडू कोण?
संजू सॅमसन. 93. नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या? सुशीला कार्की. 94. जागतिक शांतता निर्देशांकात 2025 नुसार भारताचे स्थान कोणते? 115. 95. आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 3 डिसेंबर. 96. 2027 मध्ये होणारी भारताची कितवी जनगणना आहे? 16वी. 97. 27 फेब्रुवारी 2026 स्वदेशी बनावटीच्या प्रचंड या लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण कोणी केले? द्रौपदी मुर्मू. 98. स्मोक अँड ॲशेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अमिताभ घोष. 99. जगातील पहिला व्यापक AI कायदा कोणत्या देशाने लागू केला आहे? दक्षिण कोरिया. 100. कुंभ दूत ॲप कोणत्या कार्यक्रमासाठी विकसित करण्यात आले आहे? सिंहस्थ कुंभमेळा. 101. भारताचे मुख्य न्यायाधीश 53वे कोण आहेत? सूर्यकांत शर्मा. 102. जय हो या गाण्याचे संगीतकार कोण आहेत? AR रेहमान. 103. 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऋत्विक रंजन पांडे. 104. जगातील पहिला कॅशलेस देश कोणता ठरला? स्वीडन. 105. BCCIचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? मिथुन मन्हास. 106. 2025 मध्ये मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह झाले आहेत? दामोह. 107. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? रंजना देसाई. 108. बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? नमिता गोखले. 108. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिले? मनोज नरवणे. 109. अजित पवार सध्या 2026 मध्ये कोणत्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष होते? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. 110. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? ज्ञानेश कुमार. 111. जगातील पहिला संगीतमय रस्ता कोणत्या देशात सुरू झाला? डेन्मार्क. 112. या देशाला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. जपान. 114. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या? सोनाली मिश्रा. 115. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत? राधाकृष्ण विखे पाटील. 116. आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली? दिब्रुगड. 117. महाराष्ट्रात 26 जून रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? सामाजिक न्याय दिन. 118. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला क्रीडा क्षेत्रात कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? पद्मश्री. 119. HMV विषाणूचा भारतातील पहिला रुग्ण कोणत्या शहरात आढळला? बंगळूर. 120. 2026 मध्ये अजित पवार कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते? पुणे व बीड. 21. RBIची सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा. 122. पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर कोण आहेत? मंजुषा नागपुरे. 123. देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? गुजरात. 124. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? विश्वास पाटील. 125. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 2025 कोठे पार पडले? शिर्डी. 126. भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता बनला? बालोद, छत्तीसगड. 127. दरवर्षी डॅश डॅश हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. 1 डिसेंबर. 128. अभिनेते धर्मेंद्रसिंह देओल यांना कोणत्या क्षेत्रात मरणोत्तर पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे? कला. 129. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जाणार आहे? 12. 130. अजित पवार यांचे जन्मगाव कोणते होते? देवळाली प्रवरा. 131. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? अजित डोवाल. 132.
नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर कोण आहेत? नीता ठाकरे. 133. सेबीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? तुहीन कांत पांडे. 134. भारतातील पहिला AI जिल्हा कोणता बनला? सिंधुदुर्ग. 135. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? संत तुकाराम महाराज. 136. सध्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? दत्तात्रेय भरणे. 137. पंतप्रधान कार्यालयाचे बदललेले नाव सांगा. सेवा तीर्थ. 138. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी भारततर्फे -- ही व्यक्ती हजर होती. S. जयशंकर. 139. QS जागतिक विद्यापीठ रँकिंग 2026 नुसार भारताची टॉपची संस्था कोणती? IIT दिल्ली. 140. युनेस्को वारसा यादीत महाराष्ट्रातून समाविष्ट नसलेल्या किल्ल्याचे नाव सांगा. जिंजी किल्ला. 141. CBIचे सध्याचे संचालक कोण आहेत? प्रवीण सूद. 142. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर कोण आहेत? डिंपल मेहता. 143. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 मराठीसाठी कोणाला प्रदान करण्यात आला? प्रदीप कोकरे. 144. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? जब्बार पटेल. 145. मिस वर्ल्ड 2025ची विजेता कोण ठरली? ओपल सुजाता. 146. नुकतेच इस्लामपूर शहराचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? ईश्वरपूर. 147. द डबल हेलिक्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे? जेम्स डी वॉटसन. 148. भारत सलग कितव्यांदा अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे? 06. 149. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? सुरेश सावंत. 150. -- हा दिवस शिवचातुर्य दिन म्हणून साजरा केला जातो. 17 ऑगस्ट. 151. भारतीय सेनेचे प्रमुख कोण आहेत? उपेंद्र द्विवेदी. 152. जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? 21 फेब्रुवारी. 153. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरता? श्यामची आई. 154. कुंभमेळा 2026चे आयोजन कुठे केले जाणार आहे? नाशिक. 155. 1 ऑक्टोबर 2025 रोजी कोणत्या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली? वंदे मातरम. 156. छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? पुणे. 157. हरियाणा महिला आयोगाचे ब्रँड एम्बेसेडर कोण आहे? शेफाली वर्मा. 158. WPL 2026चा उपविजेता संघ कोणता? दिल्ली. 159. टेलिग्रामचे संस्थापक कोण आहेत? पावेल ड्युरॉय. 160. देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? केरळ. 161. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. 162. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करण्यात? 28 फेब्रुवारी. 163. 2025 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला कोणत्या क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले? रोहित शर्मा आणि अजित वाडेकर. 164. संयुक्त राष्ट्र महासभेकडून 2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आले? आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष. 165. भारतातील पहिली AI अंगणवाडी कोणती बनली? मण्याची वाडी. 166. 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? बान मुस्ताक. 167. 2025चा युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या कादंबरीस प्राप्त झाला? खोल खोल दुष्काळ डोळे. 168. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2026चा उपविजेता संघ कोणता? इंग्लंड. 170. L&T कंपनीचा ब्रँड एम्बेसिडर कोण आहे? जसप्रीत बुमराह. 171. टेस्टेड हे पुस्तक कोणी लिहिले? पॅट कमिन्स. 172. 2027 पर्यंत जपानचा संरक्षण खर्च GDPच्या टक्केवारीनुसार किती असेल हे निश्चित केले आहे?
2%. 172. नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी कोणत्या राज्य सरकारने मेरी योजना पोर्टल सुरू केले? उत्तराखंड. 173. IPLमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला? वैभव सूर्यवंशी. 174. जाती आधारित जनगणना करणारे देशातील पहिले राज्य कोणते? बिहार. 175. भारताचे नवीन 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? ज्ञानेश कुमार. 176. सध्या मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? देवेन भारती. 177. त्रिपुरातील कोणते गाव राज्यातील पहिले हरित गाव बनले? रंगाचेरा. 178. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? सुनेत्रा पवार. 179. देशातील पहिला AI जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. 180. नुकतेच अहिल्याबाई होळकर यांची कितवी जयंती वर्ष साजरे करण्यात आले? त्रिशताब्दी. 81. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 10. 182. डिसेंबर 2025 मध्ये जोस अँटोनियो कास्टा कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत? चिली. 183. राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तेलंगणा, निजामाबाद. 184. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले? मिझोराम. 185. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 45वा. 186. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? केरळ. 187. G20 शिखर परिषद 2025 नुकतीच कोठे पार पडली? दक्षिण आफ्रिका. 188. विजय हजारे ट्रॉफी 2025 विजेता संघ कोणता? कर्नाटक. 189. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्रीपदी कोण राहिले आहेत? अजित पवार. 190. T20 विश्वचषक 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? रोहित शर्मा. 191. म्युझिकल रोडवर संगीत ऐकण्यासाठी वाहनाचा वेग किती असणे आवश्यक आहे? 70 ते 80 किलोमीटर प्रति तास. 192. जिमेक्स 2025 हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला? भारत व जपान. 193. जगातील सर्वात वेगवान महासंगणक कोणता? एल कॅपिटन, अमेरिका. 194. भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण? CP राधाकृष्णन. 195. 20वे जागतिक शाश्वतता शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली. 196. नुकतेच 2025 वर्षासाठी शांततेचा नोबेल कोणाला देण्यात आला? मारिया मछाडो. 197. महाराष्ट्र गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मनीषा म्हैसेकर. 198. इस्रोचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? व्ही नारायण. 199. अजित पवार पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून कोणत्या वर्षी निवडून आले होते? 1991. 200. अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वजाचे ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करण्यात आले? नरेंद्र मोदी. 201. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2026चे उपविजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? इंग्लंड. 202. भारताने 6 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या राज्यातून एकात्मिक अग्नी 3 या इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? ओडिशा. 203. डिसेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा योगदान देणारे राज्य कोणते ठरले आहे? गुजरात. 204. स्पेन या देशाने नुकतीच किती वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी जाहीर केली आहे? 16. 205. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर म्हणून कोणत्या शहराने नुकतेच प्रथम क्रमांक पटकावला आहे? दिल्ली. 206.
आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये मनू भाकर यांनी किती मीटर पिस्तूल वैयक्तिकमध्ये रौप्य पदक मिळवले आहे? 25. 207. परीक्षा पे चर्चा 2026 ही कितवी आवृत्ती आहे? 9वी. 208. लोकर उत्पादनात भारतामध्ये कोणते राज्य 2026 नुसार प्रथम स्थानावर आहे? राजस्थान. 209. हिवाळी ऑलिम्पिकचा कालावधी दर्शवणारा पर्याय निवडा. 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026. 210. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारताचे स्थान काय? 91व्या क्रमांकावर. 211. अंडर 19 आशिया क्रिकेट विश्वचषक 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? पाकिस्तान. 212. जागतिक शांतता निर्देशांक 2025 नुसार भारताचे स्थान काय आहे? 115वे. 213. श्री चंद्रशेखर मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? 49वे. 214. संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धा कितवे संस्करण होते? 79वे. 215. मानव विकास निर्देशांक 2025 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? 130व्या. 216. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? नरेंद्र मोदी. 217. कोणत्या राष्ट्रीय गीताला नुकतेच 150 वर्ष पूर्ण झाले आहेत? वंदे मातरम. 218. भारत जनगणना 2026-27 ही स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे? 8वी. 219. महाराष्ट्राचे महाधिवक्ता दर्शवणारा पर्याय निवडा. मिलिंद साठे. 220. जिष्णुदेव वर्मा यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत? 22वे. 221. T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वाधिक षटकार कोणत्या खेळाडूने मारले? संजू सॅमसन. 222. T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये मालिकावीर ठरणारा खेळाडू कोण? संजू सॅमसन. 2026 मध्ये महाराष्ट्रातून एकमेव मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहेत? सतीश शहा. 224. लापता लेडीज या चित्रपटाने एकूण किती पुरस्कार जिंकले? 13. 225. राष्ट्रीय महिला आयोगाचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? विजया रहाटकर. 226. सध्याचे लोकपाल दर्शवणारा पर्याय निवडा. अजय माणिकराव खानविलकर. 227. सध्या BSFचे महासंचालक कोण आहेत? प्रवीण कुमार. 228. मुंबईतील ब्रिटिशकालीन बेलासिस पुलाचे नाव बदलून कोणते नवीन नाव देण्यात आले आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पूल. 229. अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून एकूण किती वेळा निवडणूक जिंकली होती? 8 वेळा. 230. अजित पवार हे महाराष्ट्राचे किती वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत? 6 वेळा. 231. शहरपक्षी जाहीर करणारे पहिले शहर कोणते? अमरावती. 232. दिल्लीमध्ये नुकतीच लखपती बिटिया योजना जाहीर करण्यात आली. त्याची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येईल? 1 एप्रिल 2026. 233. केरळ राज्याचे मल्याळम भाषेत केरळम करण्यास केंद्र सरकारने कधी मंजुरी दिली? 24 फेब्रुवारी 2026. 234. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका दर्शवणारा पर्याय निवडा. जालना. 235. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? सदानंद दाते. 236. वज्रप्रहार युद्ध सराव कोणत्या 2 देशांमधील संयुक्त सराव आहे? भारत, अमेरिका. 237. दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. 238. इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते कोण ठरले? नरेंद्र मोदी. 239. ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 मध्ये भारताचे स्थान काय आहे? 6वे. भारत आणि जपान. 243. नीती आयोगाचे CEO कोण आहेत? निधी छिब्बर. 244. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत. 245. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
दिनेश वाघमारे 246 सध्या रॉरचे प्रमुख कोण आहेत? पराग जैन 247 छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती गड किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला? 12 248 महाराष्ट्रामध्ये नुकतेच एका गावाची जातमुक्त गाव म्हणून घोषणा करण्यात आली. हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? नेवासा 249 2025 ची G20 शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली? दक्षिण आफ्रिका 250 महाराष्ट्र केसरी 2025 चा विजेता कोण? पृथ्वीराज मोहोळ. धन्यवाद. ऑनलाइन